तर कधीच, पण घरातले कामं आवरता टाइम झाला, त्यामुळे आता व्हिडिओ स्टार्ट करते. सगळी कामं तर आवरली, झाडू पोछा कपडे, कारण का आईंना पण थोडासा त्रास होतो, पाण्यामध्ये हात घालवत नाही. आता ते असतात ना मेडिकलला, मग घरातली कामं आवरून मग मेडिकलला. सॉरी, बाय नाही, पुढे भेटूया. बाय काय, व्हिडिओ काय आपली संपत नाहीये, व्हिडिओ आता जस्ट चालू झालीये. अंशू गेलाय खाली उन्हात, तो आल्यावर त्याची मस्ती तर तुम्ही बघाच. काल तर त्यांनी लिटरली इथून पूर्ण तोंडामध्ये रक्त, आम्ही बघतोय लागलंय कुठे, त्याच्या लागलंय इकडे वरती लागलंय, आणि रात्री सकाळी उठला तर हा सुजलेला. काय काय कारनामे करतो आणि जातो भिंतीला जातो आणि डोके आपटतो. कोणी सांगितलं याला एवढी मस्ती करायला? मी कशी आहे, माझा स्वभाव कसा आहे? चांगला आहे. माझा स्वभाव कसा आहे बाबा? चांगला आहे. मी तुम्हाला वाईट वागणूक देते? तुम्ही काय मोबाईल मध्ये बघण्यापुरता नाही, मला लोक म्हणतील का या सासऱ्याला शिकवलंय? मला काय शिकवायला पाहिजे? नाश्ता नाही बनवला म्हणून वडापाव आणून दिलं. डेली ब्लॉग बनवतात ना, ते खूप अवघड आहे बाबा. मी आज सकाळी उठले, मला 4च दिवस झाले, म्हणजे आज माझा 5वा दिवस. एडिट करायला कंटिन्यू 3 तास लागले. काय माहिती काय ते वेगवेगळे ॲप आहेत त्याच्यावरून एवढं एडिट करा. तरी पण एक ताई आहे आदिती गायकवाड म्हणून, तिने मला हेल्प केली, सांगितलेलं काही ह्या ॲपवर न कर. पण त्या ॲपवर पण एवढे प्रॉब्लेम्स येतात, काय सांगू. यूट्यूबरला सलाम आहे. काही मुली बघते चांगलं 1-1 महिना माहेरी जातात, 15 दिवस माहेरी जातात. माझंच कसं काय, मला 2 दिवस पण माहेरी जायला भेटत नाही. त्या मेडिकल लाईनमुळे सगळं जीवनच अवघड झालंय. कधी स्वतःला टाइम द्यायला नाही भेटत, कुठे फिरायला नाही भेटत, काहीच करायला भेटत नाही. शेवटी अशी कशी लाईफ. मला फिरायला खूप आवडतं. लग्न अगोदर पप्पा बोलतात नवऱ्यासोबत फिर, नवऱ्याने टाकला मेडिकल, बसा मेडिकलवर. बिझनेसमध्ये सुट्टी घेता येते, फक्त मेडिकल लाईनमध्ये सुट्टी घेता येत नाही. आणि एक आहे, मला ना किती काय केलं ना, मला मेडिकल सोडून राहवत पण नाही. ही म्हणजे माझी खरी गोष्ट आहे. मी जरी अंबरनाथला गेली ना, 10 टाईम हे झालं का, याचा पेमेंट केला का, याचं हे केलं का, दररोज काय ना काय चालूच असतं. अंशू सकाळी उठल्यानंतर परत झोपलेला, आता उठलाय तो. पूर्ण काळा झालता, त्याला भुरा केलाय, गोरा केलाय. नखरे बघा. हे असं असतं का बेटा? झोपला 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 घ्यायचं. क्लीन करायला घेतले त्याला, तिकडे साफसफाई करायला घेतले ना, ते बघायचंय. बघा ना, असं पाणी आलं ना घरात, आमच्या ते टायमिंग असतो पाण्याचं, 9 वाजता पाणी येतो. त्या 9 वाजता तो पाणी आला का त्याची मस्ती बघा. इकडे बघा, त्याला तिकडे जायचंय. कसं काय हँडल करायचं या पोराला काय माहिती. आता ओठ फोडून घेतला, भिंतीला टेकतो आणि जोऱ्यात स्वतःच्या डोक्याला मारून घेतो. पण एवढं कशाला करायला पाहिजे, मी तर बोलते. काय काय होता माझा लक्ष. आताच पप्पांचा फोन आलता. माझ्या भावाचा 7 तारखेला बड्डे होता, तर मला बड्डेला जायचं होतं, पण काय कारणास्तव नाही जायला जमलं. इथे पण थोडंसं बघायला लागतं, जायला लागते. तर आज माझ्या दुसऱ्या भावाचा बड्डे आहे, तो इथंच राहतो आवऱ्याला, माझ्या काकांचा मुलगा. आणि मग पप्पांचा फोन आला. पप्पा बोलतात का गं दीदी, तुला एक वाटत नाही का 2 दिवस तरी माहेरी यावा? प्रत्येक मुलींसारखं मला पण वाटतं का मला 2-4 दिवस माहेरी जाऊन आराम करावा. पण काय करू पप्पा, सध्या बिझनेस हे करू द्या ना, ग्रो करू द्या ना, मग नंतर मी येत जाईल. सेटल झाली का महिन्यातून 2 दिवस तरी मी तुमच्या इथे राहायला येत जाईल.
मग मम्मी ब्लॅकमेल करेल, नाही नाही मम्मी कशाला येतेस तू, तिकडेच राहा असं तसं. मम्मी तुला ब्लॅकमेल करते. मग काही करून एक दिवस तरी जायलाच लागतं. आता मशाची जत्रा आहे तर पप्पा असं बोलतात तू आल्याशिवाय आम्ही जाणार नाही, त्यामुळे आता जाणं तर भागच आहे. नाही अंशू अंशू ओय मी चालली. मग भांडे नीट घासल्यात का नाही बघतो ना. मम्मा तू व्लॉग बनवून दमतेस ना. दे मी मोबाईलवर व्लॉग काढतो. हाय गाईज, हाय कशा आहेत तुम्ही? मस्त ना, मस्त बोलताय. बाबू परत उभा राहा, उभा राहा, उभा 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 कसा? उभी बाय उभा राह ना. मग अशी कसं स्वतःहून उभा राहिलेला, उभा राहा. झोपणे सांभाळायचं पाय तो या जमी झोपडी आधी राहते तो उभा. या बटाटे कांदा काही आणू नका. आहेत ना कांदा असतील बटाटा असतील. हा इकडे तर अंशूची वेगळीच मस्ती चालू होती. त्याची एवढी मस्ती चालू असते ना घरात, एवढे खेळणे आहेत ना. मी उद्या तुम्हाला दाखवते किती खेळणी आहेत आमच्या घरात. पण त्याला भांड्यांमध्ये एवढा जीव आहे ना. काय करतो खूप. आणि इकडे बघा त्याला बोलतो नको मारू डोकं, नको मारू. तो मुद्दामून करतोय. आता त्याला पकडायला गेली तर तो पुढे सरकला. आता तिकडे पुढे जाऊन भिंतीला डोकं आपटे. म्हणजे बेटा एवढं का मस्ती करावं ते बघा. याला लागणार नाही का? म्हणजे याच्या मागे पळाला ना तो अजून जोरात पळतो. दररोजच आमच्या घरात. आता ती भिंतीला जी पेंट असतो ना तो काढून खाईल. याच्यावर भिंती लक्ष द्यायचं. लय मस्का लावायला लागतो यांना. शहाणपणा करता स्वतःची कामं असली का बरोबर जातील ना. घरातली कामं असली तर या अशी मस्का पालिशी. शुक्रवारच्या बाजारात आलती. आमच्या एरियात खूप शुक्रवारच्या बाजाराला गर्दी असते. इथे मच्छी मार्केट. पण मच्छी काय एवढी काय खास नव्हती. आम्ही फर्स्ट टाइमच घेतला पण आम्हाला बिलकुल आवडली नाही मच्छी मार्केटमधली मच्छी. आणि तेवढी गर्दी असते ते टोस्ट घ्यायला. मी एक विचार केलाय का मी दररोज व्हिडिओ टाकते बट सगळी माझ्याकडे बघून हसतायत. तर हसायला का पाहिजे. मी एक गोष्टीचा निर्णय घेतलाय का मला दररोज यूट्यूब व्हिडिओज काढायचे. माझे फ्रेंड सर्कल आहेत ते मला हेल्प करतातच प्रत्येक गोष्टीत. माझा एक मामाचा मुलगा आहे तो पण मला बोलला का मी येऊन तुला एडिटिंग शिकवतो. तेवढ्या बाबतीत आहे. काही जण खूप सपोर्टिव्ह आहेत पण बाकीची नाही. परत एक आमचा विकी दादा म्हणून आहे तो पण मला बोलला का मी तुला येऊन एडिटिंग शिकवतो. काही लोक आहेत ना ते खूप चांगले आहेत पण काही ना कधीच आपल्या माणसाला पुढे जाऊन नाही देणार. म्हणून आपला मराठी माणूस मागे याच कारणास्तव. आपले मराठी माणसाला सपोर्ट नाही करत ना त्याच्याचमुळे. तुम्ही बिझनेस आता सपोज आमच्या मेडिकल लाईनचीच गोष्ट सांगते तुम्हाला. लोक ना मराठी माणसाकडे नाही ना. तू सांग ना बाबा अमुक भाव आहे तुला जमेल का. ते जातील मारवाड्यांकडे जातील. मारवाड्यांना देतील ते पण मग आपल्या मराठी माणसाला पुढे जाऊन नाही देणार. हा मेन उद्देश आहे. आपल्याला ठीक आहे 2 पैसे पण भेटले पाहिजेत पण आपल्या माणसाला द्या ना. मी तोच विचार करते. मी कधीच जो माझ्याकडे गिऱ्हाईक येतो ना मी सहसा त्याच्याचकडे जाते आणि मी त्यांनाच म्हणजे मराठी माणूस पुढे गेला तर आपल्याच संस्कृती पुढे जाईल याचा तर विचार करा. तोपर्यंत माझे 100 सबस्क्राईब तर कंप्लीट होतीलच आणि आता चांगले व्ह्यूज पण येत आहेत. म्हणजे 100 व्ह्यूज 100 जरी बघितले ना तरी पुष्कळ आहेत. मला जास्त काहीच नको. 100 व्ह्यूज आले तरी खूप आहेत. स्टार्टिंगमध्ये जर मला 100 व्ह्यू येतात तर तुम्ही सांगा जर 365 दिवसानंतर किती व्ह्यूज येतील. त्यामुळे छोट्या गोष्टी दाखवायचं. नुसतं टेन्शन नाही घ्यायचं. टेन्शन घेऊन काय आहे. आता रात्रीचे 11 वाजलेत
आणि आता मी मेडिकल बंद करून घरी जाऊन झोपून घेणार आहे. गुड नाईट.